रसिको नमस्कार. मी नामदेव गरुड. माझ्या नामदेव गरुड स्पेशल टीचर ह्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करतो. मंडळी, गेल्या 3 दिवसांपूर्वीच म्हणजेच 26 जानेवारी 2026 रोजी आपण आपल्या भारत देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन अतिशय आनंदात, उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात साजरा केला. आणि ह्याच प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाला अनुषंगून आज आपल्यासोबत मी एक कविता नवी कोरी करकरीत घेऊन आलो आपल्या सर्वांसाठी. ही कविता आपल्या सर्वांसोबत सादर करताना मला विशेष आनंद होत आहे. आणि नेहमीप्रमाणेच आजही ही कविता आमचे कविमित्र, कविमानाचे कविमित्र, साताऱ्याचे वाईचे प्रवीण कदम जे आहेत त्यांनी ही कविता लिहिली आहे. आणि कवितेचं नाव आहे प्रजासत्ताकाचा हा सोहळा. कविवर्य प्रवीणजी कदम, सातारा वाई. कवितेचं नाव आहे प्रजासत्ताकाचा हा सोहळा. मंगलदिनी प्रभाती तिरंगा हा डोलतो. मंगलदिनी प्रभाती तिरंगा हा डोलतो. देशाचा हा मानबिंदू शौर्यगाथा बोलतो. देशाचा हा मानबिंदू शौर्यगाथा बोलतो. 26 जानेवारीचा हा दिन भाग्याचा हा सण. 26 जानेवारीचा हा दिन भाग्याचा हा सण. लोकशाहीच्या उत्सवात हळहळले अवघे जन. लोकशाहीच्या उत्सवात हळहळले अवघे जन. कित्येक वीरांच्या बलिदानाने स्वातंत्र्य हे लाभले. कित्येक वीरांच्या बलिदानाने स्वातंत्र्य हे लाभले. आणि महापुरुषांच्या त्यागातून स्वराज्य हे थाटले. महापुरुषांच्या त्यागातून स्वराज्य हे थाटले. पण लोकशाहीच्या वाटेवर नियम हवे होते नव्हे. पण लोकशाहीच्या वाटेवर नियम नवे होते हवे. मानवतेचे रक्षण करील असे संविधान होते हवे. बरोबर की नाही? भारताला संविधानाची गरज होती म्हणून म्हणतायत मानवतेचे रक्षण करील असे संविधान होते हवे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या लेखणीतून हक्क आम्हाला मिळाले. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीतून हक्क आम्हाला मिळाले. समता, बंधुता आणि न्यायाचे पाऊल पुढे पडले नव्हे. समता, बंधुता आणि न्यायाचे पाऊल पुढे पडले नव्हे. सर्व धर्म समभावाची जगात नवी ओढ. सर्व धर्म समभावाची जगात नवी ओढ. विविधतेने नटलेल्या भारताची जगात नवी न्यारी गोड. काश्मीर पासून कन्याकुमारी एकच आमचा स्वर. काश्मीर पासून कन्याकुमारी एकच आमचा स्वर. तिरंग्याच्या 3 रंगांचा चढे नवा हा ज्वर. तिरंग्याच्या 3 रंगांचा चढे नवा हा ज्वर. केशरी रंग त्यागाचा आणि पांढरा शांततेचा. केशरी रंग त्यागाचा आणि पांढरा शांततेचा. हिरवा रंग समृद्धीचा, प्रगतीचे हे नवे रूप. हिरवा रंग समृद्धीचा, प्रगतीचे हे नवे रूप. अशोक चक्र मधोमध गतीचे प्रतीक सांगते. अशोक चक्र मधोमध गतीचे प्रतीक सांगते. तेही सारे वेळेचे महत्व अधोरेखित करते. तेही सारे वेळेचे महत्व अधोरेखित करते. न्याय व्यवस्था, प्रशासन अन संसद आमची शान. भारताची शान आहे म्हणून कदम म्हणतात न्याय व्यवस्था, प्रशासन आणि संसद आमची शान. नागरिकांच्या कर्तव्यानेच वाढेल देशाचा मान. हो, नागरिकांच्या कर्तव्यानेच वाढेल देशाचा मान. शेतकरी राबतो शेतात आणि जवान सीमेवर रक्षण करतो. शेतकरी राबतो शेतात आणि जवान सीमेवर रक्षण करतो. डॉक्टर, शिक्षक आणि कामगार देश प्रगती पथावर नेतो. डॉक्टर, शिक्षक, कामगार देश प्रगती पथावर नेतो. भ्रष्टाचार आणि अन्यायाला मुळापासून उपटून टाकू. भ्रष्टाचार आणि अन्यायाला मुळापासून उपटून टाकू. शिक्षण आणि विज्ञानाने नवा भारत आपण घडवू. शिक्षण आणि विज्ञानाने नवा भारत आपण घडवू. स्त्री पुरुष असा भेदभाव नको, सन्मान सर्वांना देऊ. स्त्री पुरुष असा भेदभाव नको, सन्मान सर्वांना देऊ. गरिबीच्या या अंधाराला प्रकाशाने छेदून जाऊ. गरिबीच्या या अंधाराला प्रकाशाने छेदून जाऊ. लोकशाहीचा हा रथ साऱ्यांनी मिळून ओढूया. लोकशाहीचा हा रथ साऱ्यांनी मिळून ओढूया. समृद्ध अशा भारताचे स्वप्न सत्यात आणूया. समृद्ध अशा भारताचे स्वप्न सत्यात आणूया. आज शपथ घेऊया आपण संविधानाशी राहू एकनिष्ठ. आज शपथ घेऊया आपण संविधानाशी राहू एकनिष्ठ. देशाच्या या प्रगतीसाठी करूया प्रयत्न श्रेष्ठ. देशाच्या या प्रगतीसाठी करूया प्रयत्न श्रेष्ठ.
प्रजासत्ताक दिनाचा सण हा उत्साहात साजरा करू. शेवटी म्हणतायत कदम, प्रजासत्ताक दिनाचा सण हा उत्साहात साजरा करू. अन जय हिंद आणि जय भारताचा नारा आसमंतात भरू. अन जय हिंद आणि जय भारत ह्याचा नारा आसमंतात भरू. खूप खूप धन्यवाद. पुनश्च एकदा आपणा सर्वांना 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. कविता आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व आपल्या सुस्पष्ट कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.